नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण गव्हाच्या पिठामध्ये गूळ टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग आपल्याला याचं काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब. सर्वप्रथम इथे आपल्याला 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. त्यानंतर हा गूळ एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. तर जितकं आपण गूळ घेतलेला आहे ना तितकंच पाणी घालायचं. म्हणजे ज्या वाटीने गूळ मोजून घेतला त्याच वाटीने बरोबर 1 वाटी मोजून पाणी घालायचं आणि हा गूळ या गरम पाण्यामध्ये व्यवस्थित असं विरघळून घ्यायचा आहे. गरम पाणी घातल्यामुळे गूळ पटकन असा विरघळला जातो. संपूर्ण गूळ आपण यामध्ये व्यवस्थित विरघळून घेऊया. पहा, इथे गूळ छान असं विरघळलेलं आहे. याचं गुळाचं पाणी तयार झालं आहे. आता हे गुळाचं पाणी जरा वेळ थंड होण्याकरता ठेवून देऊयात. आता इथे एका बाउलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे गव्हाचे पीठ. 2 वाट्या गव्हाचे पीठ आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. तर हे जे गव्हाचं पीठ आहे ते आपण चाळून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं मीठ, म्हणजे चिमूटभर मीठ घालायचं. गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घातल्यामुळे गोडाचा पदार्थ आणखीनच छान चविष्ट होतो. त्यानंतर 1 चमचा बडीशेप घ्यायची आहे आणि तीसुद्धा अशी चोळून यामध्ये घालायची. त्यानंतर 1 चमचा वेलची पूड घालायची आहे. तर इथे मी साखर आणि वेलची दोन्ही मिळून त्याची पावडर बनवून घेतलेली आहे. 1 चमचा वेलची पूड घातली. आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. पहा, सर्व जिन्नस आपण अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत. यानंतर पहा, हे जे गुळाचं पाणी आहे ना, हे गुळाचं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. तर गाळूनच यामध्ये हे गुळाचं पाणी घालायचं की बऱ्याच वेळा गुळामध्ये कचरा वगैरे असतो, त्यामुळे हे पाणी गाळून घालूयात. सुरुवातीला अर्धं पाणी घालूयात आणि उरलेलं नंतर घालायचं आहे. आता गुळाचं पाणी घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर ही रेसिपी पारंपरिक आहे, अतिशय झटपट अशी होणारी आहे. यासाठी आपल्याला अजिबात कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. हवं तेव्हा आपण ही रेसिपी अगदी झटपट अशी बनवू शकतो. सोबतच अतिशय चविष्ट आहे. पहा, आपण गुळाचं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर जे राहिलेलं आपलं अर्धं पाणी होतं ते गुळाचं पाणी यामध्ये घालूयात. गाळून घालायचं आहे. पहा, इथे शेवटी तुम्हाला थोडाफार कचरा शिल्लक राहिलेला दिसतोय. गुळामध्ये थोडाफार कचरा असतो, त्यामुळे हे गुळाचं पाणी गाळूनच यामध्ये घालायचं आहे. आता उरलेलं आपण गुळाचं पाणी यामध्ये घातलेलं आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी 1 वाटी गूळ आणि त्याचसोबत 1 वाटी पाणी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. हे संपूर्ण पीठ आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. यानंतर पहा, आपण याला हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे पीठ एकसारखं छान असं मिक्स होईल. तर या ज्या पिठाची कन्सिस्टन्सी आहे ना ती मध्यम स्वरूपाची, म्हणजे आपण जसं भजीसाठी पीठ भिजवतो ना अगदी त्याप्रमाणे भिजवून घ्यायचं आहे. तर मी सांगितलेलं प्रमाण वापरून हे पीठ अतिशय परफेक्ट असं तयार होतं. पहा, व्यवस्थित असं हाताने फेटून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ छान हलकं फुलकं असं तयार होतं. पहा, अगदी छान असं हे फेटून घेतलेलं आहे आणि पीठ बघू शकता अगदी मस्त हलकं फुलकं असं झालेलं आहे. पिठाची कन्सिस्टन्सी पहा या स्वरूपाची असायला हवी. इतकं पातळसर असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. पीठ भिजवून झालं. आता आपल्याला ना यामध्ये चिमूटभर म्हणजे थोडासा खायचा सोडा घालायचा आहे. सोडा घालायचा आणि लगेचच हे पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित असं लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, सोडा घातल्यानंतर पहा पीठ आणखीनच छान असं फुललेलं आहे, अगदी हलकं फुलकं झालेलं आहे. सोडा वापरल्यामुळे आपल्या या पदार्थाला अगदी छान अशी जाळी पडते. त्याचसोबत आपला पदार्थ अगदी मऊ लुसलुशीत असा होतो. चला, इथे आपलं पीठ म्हणजे हे मिश्रण तयार झालेलं आहे. यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये थोडंसं पाणीसुद्धा घ्यायचं आहे. ते का घ्यायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते. तर इथे पहा, अगोदरच आपण तेल गरम करायला ठेवलं होतं. आता हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि हे पीठ थोडं थोडं घेऊन भजीप्रमाणे या तेलामध्ये सोडायचं आहे. म्हणजे त्याची भजी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहेत. तेल आहे ना ते व्यवस्थित असं गरम व्हायला हवं. तेल गरम झालं की तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि मगच हे भजी किंवा हे पीठ या तेलामध्ये सोडायचं आहे.
जितके कढईमध्ये मावतील तितके आपण हे पीठ म्हणजे हे भजी तेलामध्ये सोडून घेऊयात। गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही, मध्यम टू लोच ठेवायची आहे आणि त्या मध्यम फ्लेमवरती आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। तर मंडळी, इथे आपण बनवतोय गव्हाच्या पिठाचे गोड गुलगुले। हा अतिशय पारंपरिक असा पदार्थ आहे। तर पहा, 1-2 मिनिटानंतर छान असे हे थोडेसे तळले गेले की पलटवून घ्यायचे आहेत। पहा, जरासं याला हलवून घ्यायचं आहे आणि सर्व बाजूनी छान लालसर होईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे। मध्यम गॅसवरती तळून घ्यायचं, जेणेकरून हे आतमध्येपर्यंत अगदी व्यवस्थित असे शिजले जातात। जर तुम्ही गॅसची फ्लेम फास्ट ठेवली तर याला पटकन कलर येतो, पहा वरून लाल कलर येतो, परंतु ते आतमधून कच्चे राहू शकतात। त्यामुळे मध्यम गॅसवरती छान लालसर रंग येईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे। तर ही अतिशय पारंपरिक अशी रेसिपी आहे। तर तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। सोबतच तुम्ही हा पदार्थ लास्ट टाइम कधी बनवला होता ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। आमच्याकडे तर याला गोड गुलगुले असे म्हणतात। हे गुलगुले चवीला तर इतके मस्त लागतात ना, लहान मुले सुद्धा अतिशय आवडीने खातील, खूप मस्त लागतात। आता पहा, याला अगदी मस्त असा लालसर असा रंग आलेला आहे। मस्त असे आपले हे गुलगुले तळून झालेले आहेत। आता लगेचच आपण याला तेलामधून काढून घेऊयात। तर यामध्ये ना आपण गूळ वापरतो, त्यामुळे याला जरासा असा गुलाबजामुनसारखा डार्क रंग येतो। म्हणजे समजायचं की आपले हे गुलगुले अगदी मस्त असे आतमध्येपर्यंत तळले गेलेले आहेत, शिजले गेलेले आहेत। आता आपण उरलेले सर्व गुलगुले याच पद्धतीने तळून घेऊयात। तर पहा, कढईमध्ये मावतील इतकेच गुलगुले यामध्ये सोडायचे, कारण हे गुलगुले पहा तळल्यानंतर लगेचच दुपटी तिपटीने फुगतात। त्यामुळे जितके कढईमध्ये मावतील तितकेच गुलगुले सोडायचे आहेत आणि मध्यम फ्लेमवरती याला तळून घ्यायचं आहे। तुमची या गुलगुल्यांच्या बाबतीत काही आठवण आहे का ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। पूर्वी हा पदार्थ भरपूर बनवला जायचा, पण हल्ली विस्मरण्यात चाललेला आहे। हे गुलगुले चवीला सुद्धा अगदी मस्त लागतात। महत्त्वाचं म्हणजे 2 ते 3 दिवस टिकतात, अजिबात खराब होत नाही। तुम्ही प्रवासासाठी सुद्धा नेण्यासाठी हे गुलगुले नक्कीच बनवू शकता। लहान मुलांना स्नॅक म्हणून देऊ शकता, इतके मस्त लागतात ना, लहान मुले सुद्धा तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवायला लावतील, इतके चविष्ट आहेत। पहा, इथे आपण दुसरे गुलगुले सुद्धा कढईमध्ये सोडलेले आहेत आणि बघा, तळल्यानंतर लगेचच गुलगुले अगदी दुप्पट असे फुगलेले दिसतात, छान अगदी मऊ लुसलुशीत असे होतात। आता याला सुद्धा मस्त असा लालसर रंग येईपर्यंत मध्यम आचेवरती तळून घेऊयात। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, म्हणजेच मला व्हिडिओच्या शेवटी तुमचे आभार मानता येतील। पहा, इथे गुलगुल्याला छान असा लालसर रंग यायला लागलेला आहे। अधूनमधून असे पलटत राहायचे, म्हणजे सर्व बाजूनी गुलगुले छान एकसारखे तळले जातात आणि याला रंगसुद्धा अगदी सुरेख येतो। पहा, अगदी मस्त लालसर रंग येईपर्यंत आपण हे गुलगुले तळून घेतलेले आहेत। आता लगेचच याला तेलामधून निथळून काढून घेऊयात। बघा, दिसायला सुद्धा अगदी मस्त दिसतात ना, रंगसुद्धा तितकाच अप्रतिम असा आलेला आहे। सर्व गुलगुले आता आपण तेलामधून काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपले राहिलेले सर्व गुलगुले आपल्याला तळून घ्यायचे आहेत। पहा, मस्त असे इथे आपले गव्हाच्या पिठाचे आणि गुळाचे गोड गुलगुले तयार झालेले आहेत। जेव्हा तुम्हाला गोड खायची इच्छा होईल ना, तेव्हा हे गुलगुले एकदा नक्कीच बनवून पहा। पहा, गुलगुले छान मऊ लुसलुशीत असे झालेले आहेत। आता मी तुम्हाला हे तोडून सुद्धा दाखवते। पहा, आतमध्येपर्यंत अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत, छान जाळीदार असे आपले हे गुलगुले झालेले आहेत। तुम्ही सुद्धा मऊ लुसलुशीत असा हा गोडाचा पदार्थ गुलगुले एकदा नक्कीच बनवून पहा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। सोबतच जाता जाता आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील। आपल्या चॅनलवरती अशाच युनिक भन्नाट रेसिपीज आहेत, त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा। मला खात्री आहे तुम्हाला आपल्या रेसिपी जरूर आवडतील। चला मग मंडळी, भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा। तुम्ही व्हिडिओ कुठून पाहिलात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। आणि हो, तुम्ही आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात ना, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। चला मग भेटूया अशाच पुढच्या नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।